तर मुंबई महापालिका या निवडणुकीतील पराभवानंतर आता महायुतीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत। शिंदे सेनेचे नेते समाधान सरवणकर यांनी भाजपच्या असहकार्यामुळे पराभव झाल्याचा आरोप केला आणि त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे सेनेचे आमदार महेश सावंतांनी भाजपनं मदत केली असती तर सरवणकरांचं डिपॉझिट जप्त झालं असतं असा टोला हाणला। तर सरवणकरांना पराभवाची सवय नाही, त्यामुळे त्यांना त्रास होतोय असं भाजपचे नेते संतोष धुरी यांनी म्हटलंय। नाही, मला पाडण्यासाठी किंवा भाजप आता ही टोळी एवढी सक्षम झाली आहे की भाजपच्या सीट सुद्धा आता पाडायला ते पुढे मागे बघत नाही आहेत। आज माही विधानसभेमध्ये महायुतीचे जे काही उमेदवार आहेत यांना पाडण्यासाठी समोरच्या पक्षाकडनं कुठे सेटिंग करणं अशा प्रकारचेही काही या टोळीकडनं काम सुरू आहे। आज लोकसभेला देखील आपण बघितलं असाल की ह्या टोळीने आमची जी काही लोकसभेची येणारी सीट होती ही पाडली। माझ्याकडे RSSची काही लोक आलेली आणि भाजपची सुद्धा लोक आलेली। ते त्यांचा आरोप करण्याचा सवय का आजची नाही, खूप वर्षापासूनची सवय मी स्वतः अनुभवलेली आहे कित्येक वर्ष। परंतु माझा एकच म्हणणं आहे त्यांना, जर भाजपने काम केलं नसतं तर तुमचा डिपॉझिट जप्त झाला असता। तुमच्या सोशल मीडियावर दाखवले का चॅट? दाखवले का? दाखवले? तर तुम्ही व्हायरल का नाही करत? कोणाचे आहेत ते नावं तर समजू दे लोकांना कुठली टोळी आहे ती। ते आरोप प्रत्यारोप करावं ते वैयक्तिक आहेत। सरवणकर हे वैयक्तिक माणूस आहे। ते आज सुद्धा शिंदे गट त्यांना जर भाजपने चांगली ऑफर दिली तर शिंदे गटाला लात मारून ते तिथे पण जातील। हे कित्येक वर्ष नगरसेवक होते, कित्येक टर्म, तसेच कित्येक टर्म ते आमदार पण होते। म्हणजे त्यांनी नेहमीच जीत बघितलेली आहे। त्याच्यानंतर हे मला वाटते समाधान सरवणकर पण ज्यावेळेला उभे राहिले आणि ते निवडून आलेत, त्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळेला जीत बघितलेली आहे, त्यांनी हार ही बघितलेली नव्हती। त्यामुळे खूप वाईट वाटतं हा जो पिरियड असतो, कारण मी स्वतः इलेक्शन लढलेलो आहे, जिंकलेलो आहे पण हारलेलो पण आहे। आणि हारल्यानंतर जो पिरियड असतो, जो 15-20 दिवसाचा महिने 2 महिन्याचा पिरियड असतो, तो खूप कठीण असतो।